हॅलो, मी सुषमा कुलकर्णी. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी ब्रेकफास्टसाठी बनवत आहे काकडीचे धिरडे किंवा काकडीचा आपण चिल्ला पण म्हणू शकतो त्याला. तर मी हे काकडी धुवून घेतली आहे आणि खालचं आणि वरचं ह्याचं कट करून घेतलं. आणि ही काकडीचं समजा कडवटपणा असेल तर हा कडवटपणा काढण्यासाठी आपल्याला हे असे चोळून घ्यायची काकडी. तर यात काही थोडाफार कडवटपणा असेल तर तो निघून जातो. तर मी हे चोळून घेते. तोपर्यंत असं एक 2-3 मिनिटं चोळून घ्यायचं. आता ना मी काकडी किसून घेते. काकडीचे साल मी काढले नाहीत, मी सालासहितच घेतली आहे कारण सालामध्ये बरेच न्यूट्रन असतात त्याच्यात. पण जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही साल काढून किसून घेतली तरी चालू शकते. एक काकडी किसून झाली आहे माझी. आता मी दुसरी घेते. हे भांड्यात काढून घेते मी एका. हा 1 कप ऑलमोस्ट काकडीचा किस आहे. त्याच्यामध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ टाकते. 1 कप तांदळाचं पीठ आहे. 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ आहे. हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, धनेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, मीठ 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि थोडं तुम्हाला जर इच्छा असेल, आवडत असेल स्पायसी तर अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची. आता हे मी सगळं मिक्स करून घेते पानी घालून. ये देखिए मैंने मिक्स कर लिया है और आधा चम्मच मैं अजवाइन लेके इसके ऊपर से डाल के मिक्स कर देती हूँ. ये पूरा सॉरी हे सगळं कालवण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागलंय. आता याला एक 10 मिनिटाचा रेस्ट करून आपण चिल्ला करायला सुरुवात करूया. हे असं झालं पाहिजे. चलो अब चिल्ला करवायसाठी आता आपण तव्याला तेल लावून घेऊया थोडं आणि त्याच्यावर चिल्ल्याचं बॅटर टाकूया. या बॅटरला आपण 10 मिनिटाचा रेस्ट दिली होती. आता गॅस मोठा करायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला बनवून द्यायचं, तयार शिजू द्यायचं. थोडंसं झाकण ठेवून मी अजून 2 मिनिट ह्याला होऊ देते आणि मग 2 मिनिटानंतर झाकण काढून दाखवते तुम्हाला. थोडं होऊ द्यावं लागेल. हे बघा एका साईडनं झालंय. आता मी हे पलटून घेते आणि थोडंसं तेल साईडनी सोडते. परत एकदा झाकून ठेवायचं त्याला. हे बघा दोन्ही साईडनं आपलं धिरडं झालेलं आहे. ते आता आपण काढून घेऊया. आता दुसरं करूया. परत गॅस बारीक केलाय मी. ऑइलिंग करून घ्यायचं आणि परत दुसरा चिल्ला म्हणू शकता तुम्ही, धिरडं म्हणू शकता, जे काय बनायचं ते.
स्प्रेड करायचं व्यवस्थित हळूच त्याला. आणि खूप हेल्दी आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं, पुन्हा ऑइल सोडायचं. आता ऑइल सोडते साईडनी. आणि तुम्हाला जर आवडत असतील ना तर ह्याच्यावरती पांढरे तीळ टाकले तरी चालते. मी दाखवते तुम्हाला टाकून. हे बघा, खूप छान लागतात ते पांढरे तीळ टाकल्यानंतर. पण हलका असं त्याला प्रेस करून घ्यायचं. 1-2 मिनिटात हे या साईडनं होईल. मग आपण परत पलटू. परत मी पलटलंय धिरडं. तर या साईडनं परत होऊ द्यायचं 1-2 मिनिटं. साईडनं तेल सोडूया. परत झाकून ठेवायचं याला. हे बघा, झाला आपला दुसरा चिल्ला पण. हे बघा, हा तीळ लावलेला आणि हा बिना तिळाचा. तर चला आपण ह्याची प्लेटिंग करूया आता. हे बघा, रेडी आहे आपला काकडीचा चिल्ला, धिरडं, जे काही म्हणायचंय ते. एकदम चविष्ट, हेल्दी, पौष्टिक आणि मस्त मजेदार. तुम्ही त्याला लोणच्यासोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. मी हे पांढरं बटर, आपलं व्हाईट बटर असतं ना घरचं, त्याच्यासोबत देते सगळ्यांना घरामध्ये जनरली. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ पसंत पडत असेल, आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.